हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पॅचवर्क कसा बनवायचे ते पाहणार आहोत. ज्या मैत्रिणींना पॅचवर्क डिझाईन कशी बनवायची ते माहीत नाही, कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या होत्या, त्यामुळं मी आजचा व्हिडिओ बनवते. कारण की खूप साधी आणि सिंपल डिझाईन आहे, पण ज्यांना पॅचवर्क जमत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे हा आजचा व्हिडिओ. तर मी इथं बॅक साईड पार्ट आपण ज्या पद्धतीने तयार करतो त्याच पद्धतीने अस्तर टाकून तयार करून घेतलेला आहे. पैठणी साडीतला ब्लाऊज आहे हा. तर इथं या ब्लाऊजचं माप झालं तर 13.5 इंच उंची होती, तर ती आत्ता 14 आहे आणि शिवल्यानंतर 13.5 इंच बरोबर होईल, कारण की अजून शोल्डर आपलं जाणार आहे. घडी झाली तर ती 10.5 इंचाची आहे. शोल्डर 5.25 इंचाचं आहे आणि छाती 34 इंचाची आहे, बरोबर. इथं गळा जो आहे तो 10.5 इंचाचा आहे कस्टमरचा, तर त्याच्यानुसार मी 10.5 इंच टाकून घेतलेला आहे. गळा रुंदी 2.25 आहे आणि खालच्या साईडनी 2.5 आहे. तर अशा पद्धतीने आपण मटका गळा काढून 1-1 इंचाचं मी त्याच्या साईडला अंतर एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी हा मटका गळा आखून घेतल्यावर दुसऱ्या साईडला पण वठवून घेतलेला आहे. तर हा अशा पद्धतीने आपण हे कॅनव्हासवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, तर हा कॅनव्हासला आपल्याला दुसरा एक हे लावून घ्यायचं आहे, जो दुसरा ब्लाऊज पीस याला जोडायचा आहे. म्हणजे अस्तर असलं आपलं असं तरी ते आपल्याला चालेल. जसं मी आत्ता इथं घेतलेलं आहे ते आपल्याला ह्या कॅनव्हासच्या कडेनी जॉईंट करायचं. इथं तुम्ही इस्त्रीने पण याला पॅक करून घेऊ शकता. आरामशीर चिटकतं हे कपड्याला कॅनव्हास, तर त्याच्यानुसार पण तुम्ही करून घेऊ शकता. मी डायरेक्टली इथं फोल्ड करते. साईडचा कपडा आपल्याला कॅनव्हासवरती दाबून द्यायचा आहे या पद्धतीने. ज्या मैत्रिणींना कॅनव्हासवर डिझाईन कशी बनवायची ते माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं चॅनल हे नवीन ब्लाऊज शिकणाऱ्या मैत्रिणींसाठीच आहे. आता इथं बघा, साईडचा कपडा सगळा मी इथं कट करून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने. आता म्हणजे आपल्याला गळा जो आहे तो व्यवस्थित दिसन, म्हणजे आपण जे मार्किंग केलेलं आहे ते. तर आपल्याला ह्या ब्लाऊज पीसचा मधला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मी थोडंसं नाकाने प्रेस करते, म्हणजे मला त्याचा मधला सेंटर हा व्यवस्थित दिसन ब्लाऊजवरती, जेणेकरून मी कॅनव्हासचा हे आपल्याला मधला सेंटर धरून व्यवस्थित मी मध्यभागावरती रेष मारून घेते. इथं तुम्ही टाचन पिनाचा सुद्धा वापर करू शकता. तर आता इथं मी एक साईडनी जो आपला मोठा गळा आहे, जो आपण मटका गळा घेतलेला आहे साईडचा, त्याच्यावरनं मी टीप मारून घेते. तर अशा पद्धतीने म्हणजे गळा सरकणार नाही याची काळजी घ्यायची आणि खालचा कपडाही आपला गोळा होणार नाही याची पण काळजी घ्यायची. या पद्धतीने मी मोठा गळा जो होता मटका तो मी काढून घेतलेला आहे. आता आपण इथं काय करू, याला कट करून घेऊ. टिपेच्या 1/2 इंचाने आपल्याला आतमधून कट करून घ्यायचा आहे हा गळा. आणि आतमधला जो पॅच आहे आपला तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित साईडला ठेवायचा आहे. तो खूप आपल्याला काम येणार आहे. आता इथं आपण काय करू, याला छोटे छोटेसे कट लावून घेऊ, जेणेकरून हा जो कॅनव्हासचा गळा आहे आपला घेतलेला मटक्याचा गळा, तो आपला आतमध्ये चांगला असा फोल्ड होऊन जाईल. कपडा जो आहे तो गोळा वगैरे होत नाही ब्लाऊजचा. आता आपण याला आतमध्ये फोल्ड करून घेऊ आणि छान अशी टीप मारून घेऊ याच्यावरती. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडाही यूजफुल वाटला तर चॅनलला नक्की जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला नक्की लाईकही करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर हे बघा, आपला गळा असा छान तयार झालेला आहे. बघा या पद्धतीने.
आता आपल्याला याच्या आतमध्ये पॅच टाकायचा आहे, तर तो कसा टाकायचा ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर हा आपला झाला साधारण जसं काय एक गळा झालेला आहे मटक्याचा. तर मी इथे एक टीप मारून घेतली होती, मी तुम्हाला सांगितले. तर तुम्ही टाचन पिन आपण लावू शकता, जेणेकरून ही टीप जी आहे ते उसवायचं तुम्हाला ताण होणार नाही. पण बघा, मी या पद्धतीने टीप मारून घेतली होती, जेणेकरून माझा गळा सरकणार नाही म्हणून. तर संपूर्ण टीप उसवून घेतली आणि आता तुम्ही पाहू शकता हा कपडा तुम्हाला खूप काम येईल हुक लूक पट्टीसाठी. तर आता आपण काय करू, हा कॅनवा जो आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा कपडा घ्यायचा आहे जो पॅचसाठी लागणार आहे. तर सर्वात पहिलं मी इथं आपला जो पॅच आहे तो आपण इथं घेतलेला आहे. संपूर्ण प्लेन असं साडीमधला कपडा निघलेला आहे, त्याच्यानुसार आपण इथं घेतलेला आहे. पॅच टाकण्यासाठी साडीतला कपडा घेतलेला आहे. आता याच्यावरती मी एकदम बारीक अशी टीप मारून घेते, जेणेकरून उसवणार नाही. अगदी दोन याची जी दोनावर आपली टीप, जे आपल्या बघा टीप लहान मोठं करायचं असतं ते एकदम बारीक घेऊन मी इथं काय केलेलं आहे, दाबटीपही देऊन घेते, जेणेकरून हा पॅच आपला मधल्या भागावरती उसवणार नाही त्यासाठी. आता इथं तुम्ही पाहू शकता, जेवढा आपण जो पॅचचा कपडा आहे तेवढा आपल्याला एक विदाऊट कपडा पण घ्यायचा आहे, जो ह्या आतमधल्या जो आपला साडीतला पॅच आहे त्याला मॅचिंग होईन असा. मी भरपूर शोधला पण मला काय भेटलाच नाही, त्याच्यामुळं मी इथं रेड कलरचा कपडा वापरते. आणि जो आपला पॅच आपण उसवला होता कॅनॉचा आणि जो आपण गळाही काढून घेतलेला आहे, आता इथलं मधल्या सेंटरपासून एक टीप मारून घेते. बघा या पद्धतीने. आता आपण काय करू, याच्या कडेने व्यवस्थित जो काय आपला गळा आहे मेन गळा आतमधला तो आपण इथं काढून घेऊ, मटका गळा. तर आपण बघा मटका गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला जो आतमधला आपला गळा आहे तो आपल्याला व्यवस्थित तिथं कट करून घ्यायचा आहे. तर 2 रेषा कमी इतकं आपल्याला काय करायचं आहे, पाव इंचापासून कट करून घ्यायचं आहे. आणि छोटे छोटेसे कटही लावून घेतोय आपण. आता इथं मी काय केलं, जो एक्स्ट्राचा कॅनव्हास होता तो मी इथं कट करून टाकलेला आहे, बघा या पद्धतीने. आणि आता आपण याला फोल्ड करायचं आणि छान अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे कडेकडेने, बघा या पद्धतीने. आणि मी गळ्यावरती अशी टिपही मारून घेते.